नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत आवश्यक असे महत्त्वाचे 30 प्रश्न आणि हे प्रश्न आतापर्यंत झालेल्या पोर्टलवरच्या परीक्षेतले आणि त्याचबरोबर 2017 साली जी पोलीस भरती झाली होती त्या पोलीस भरतीत पडलेले हे सर्व प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित आपण उत्तर पाहणार आहोत। चालू करूयात आजचा व्हिडिओ। त्यातला पहिला प्रश्न आहे, नासाने जगातील सर्वात मोठी अवकाशातील दुर्बीण तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे। त्या दुर्बिणीला दिलेले नाव कोणते? तर त्या दुर्बिणीला जे नाव दिलेले आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 जेम्स वेब। दुसरा प्रश्न, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन ग्रीन हंट हे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संबंधित आहे। तिसरा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या क्षेत्रात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लातूर। लातूर या क्षेत्रात सर्वात कमी वनक्षेत्र आहे। पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? तर राजर्षी शाहू महाराजांनी 1920 साली म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी 1920 साली राजर्षी शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा संमत केला आहे। उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर हे कॉमन आहे प्रश्न की उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे। पुढचा प्रश्न, व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीने मराठी गाणे गायले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रियंका चोप्रा। प्रियंका चोप्रा हिने व्हेंटिलेटर या चित्रपटामध्ये मराठी गाणे गायले होते। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? क्रमांक 2 ब अ व क म्हणजे याचा अर्थ हव्या तितक्या वेळा होऊ शकतात आणि त्याचबरोबर 2 बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक नको अशा प्रकारच्या जिल्हा परिषदेच्या बैठका होऊ शकतात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? तर महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता आहे पर्याय क्रमांक 4 दिनकर पाटील। दिनकर पाटील हे महाराष्ट्र केसरीचे पहिले विजेते आहेत। पुढचा प्रश्न, सन 2017 मध्ये खालीलपैकी कोणास ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेले नाही असं दिलेलं आहे आपल्याला? तर पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी यांना गौरवण्यात आलेलं आहे। तर अजय सिंह यांना गौरवण्यात आलेलं नाही। पुढचा प्रश्न, ट्रान्स सिबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिडनी पर्थ या 2 महामार्गात म्हणजे लोहमार्गात स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स सिबेरियन लोहमार्ग आहे। पुढचा प्रश्न आहे, MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीटर सेकंद। कुस्तीपटू साक्षी मलिक मूळ कोणत्या राज्याची आहे? तर कुस्तीपटू साक्षी मलिक ही पर्याय क्रमांक डी म्हणजे हरियाणा या राज्याची आहे, जिनं की 2016च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी चालू केले होते। भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केलेले आहेत? तर भारतीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 3 मानांकन पूर्ण केलेली आहेत। पंतप्रधान उज्ज्वला योजना पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरू झाली आहे? तर पंतप्रधान उज्ज्वला योजना 1 एप्रिल 2016 म्हणजे पर्याय क्रमांक सी या दिवशी सुरू झाली आहे। महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फलोत्पादन। फलोत्पादन या पिकांसाठी ठिबक जलसिंचन पद्धती ही खूप उपयुक्त ठरली आहे। पुढचा प्रश्न, सन 2017 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात खालीलपैकी कोणास सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झायरा वसीम। झायरा वसीम यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे, जो की दंगल या चित्रपटासाठी आहे। खेलरत्न पुरस्कार 2016 कोणाला प्राप्त झाला नाही असं विचारलेलं आहे? तर PV सिंधू, साक्षी मलिक, जितू रॉय या तिघांनाही खेलरत्न पुरस्कार 2016 हा प्राप्त झालेला आहे। त्यातले PV सिंधू ही भारताची महिला बॅडमिंटनपटू आहे, जिने की सध्याचं जागतिक बॅडमिंटन चषक किंवा विजेतेपद जिंकलेलं आहे। साक्षी मलिक जिने की रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे कुस्तीमध्ये आणि जितू रॉय हा भारताचा नेमबाज आहे। तर ललिता बाबर यांना खेलरत्न पुरस्कार 2016 प्राप्त झालेला नाही।
भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडत असताना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा म्हणजे EVMचा वापर या हेतूने केलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ब क म्हणजे अविधान काय आहे निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी, जलद निवडणूक घेता यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी या 3 कारणांसाठी EVM या मशीनचा वापर भारतीय निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत केलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 की माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर महाराष्ट्राचे जे पठार आहे ते बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काश्मीरचा राजा गुलाब सिंह हा व्यक्ती 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेला नाही. जागतिक क्रीडा प्रकारातील उत्तेजित द्रव्य सेवन नियंत्रित संस्था म्हणजे वाडाचे मुख्यालय कोठे आहे असं विचारलेलं आहे. तर वाडाचं मुख्यालय आहे मॉन्ट्रियल म्हणजे कॅनडा या देशामध्ये वाडाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजे MIA कोणत्या शहरामध्ये आहे तर ती आहे पुणे या शहरामध्ये. खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिकल सेल अमोनिया हा जो रोग आहे तो आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या होतो. रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंधकाचा वापर रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी केला जातो. भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते तर भारतातील नद्याजोड योजना जी आहे ती अमृत क्रांती म्हणजे पर्याय क्रमांक 4 अमृत क्रांती म्हणून नद्याजोड योजना ओळखली जाते. किशोरीताई अमोणकर या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या तर त्या जयपूर या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते तर याचं योग्य उत्तर आहे बुटिबोरी हे ठिकाण महाराष्ट्रात नाही आहे. यातलं औरंगाबाद, कामठी आणि देवळाली या 3ही ठिकाणी महाराष्ट्रात कटक मंडळ आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला देण्यासाठी कोणती प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे यम किसान म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 यम किसान ही योजना शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. हे